हे जे महाराज शिवरचे महाराज हे शिवरचं आणि या ठिकाणून आपल्याला 30 रुपये तिकीट आहे रेल्वे स्टेशनपासून या ठिकाणापर्यंत मिळते. आणि हा शिवरचा परिसर, हा पूर्ण परिसर आहे. तसं गेट वगैरे आहे, गेट वगैरे आहे. भाविक भक्तांची गर्दी वगैरे भरपूर प्रमाणात. सिक्युरिटी वगैरे या ठिकाणी लागलेली आहे पूर्णतः. माझी भाविक भक्तांचं पूर्ण जे संकुलन जे वगैरे राहतात त्यांचं जे हे राहतात ते पूर्ण या ठिकाणी आहे. पूर्ण परिसर पोहू शकतो. पूर्ण परिसर असे हॉल वगैरे या ठिकाणी लावलेले आहे. हॉल वगैरे आहे. हे इथं काय पूजा वगैरे करत आहे या पद्धतीने या ठिकाणी आहे. या पद्धतीने या ठिकाणी पूजा वगैरे करत आहे. असं नाव वगैरे काढून रेतीचं या ठिकाणी अशी पूजा वगैरे करत आहे. हा पूर्ण शिवरचा परिसर. हा त्याचं शामियाना मंदिर हे स्टॅच्यू तयार केलेला आहे. आपल्याला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असा ह्या भाविक भक्तांचा इथं जमाव झालेला आहे. या ठिकाणी येऊन लोकांचे ज्या मनोकामना राहतात त्या पूर्ण झालेले लोकच या ठिकाणी आलेले आणि मनोकामना मागणारे लोक तिथे या ठिकाणी आलेले. इतकी श्रद्धावान लोक, इतकं आपल्या दुःखाचं निवारण करण्यासाठी, कोणी पद्धतीच्या दुःखाचं निवारण करण्यासाठी या ठिकाणी एवढे भाविक बघतात. आणि इथं कावळ वगैरे किंवा डीजे वगैरे लागलेलं आहे. डीजे वगैरे लागलेलं आहे या ठिकाणी. या ठिकाणी स्टॅच्यू पिंडीचा काढलेला आहे. हे नेपाळमधले जे देवस्थान राहतात त्या प्रकारचं या ठिकाणी स्टॅच्यू, या मंदिराचं स्टॅच्यू दिसत आहे. परिसर
कृपया करके वो ले जाए। जय जय श्री महाकाल। इथे हे प्रसादाचं काउंटर वगैरे या ठिकाणी लागलेलं आहे. प्रसाद वगैरे या ठिकाणी अवेलेबल आहे. इथे ते महाप्रसादाचं जे आहे महाप्रसादाचा जो आहे या ठिकाणी फलक लागलेला आहे. सुबह 10 बजे शाम बजे कार्यालय रुद्राक्ष दिए जाते हैं. रूम में देने का समय दोपहर 7:30 बजे से असं इथं हे पूर्ण पोस्टर वगैरे दिलेलं आहे. याच्यावर पूर्ण माहिती वगैरे आहे. आपण कधी आले तर हे आपल्याला सगळं कामी पडेल. हा इकडला बाहेरचा परिसर आणि या ठिकाणी इकडे कपडे वगैरे चेंज करण्यासाठी इथं स्वयंपाक वगैरे करण्यासाठी याचा मोठं हॉल वगैरे इथं तयार केलेला आहे. हॉल वगैरे पूर्ण परिसर मुरली मनोहर गौशाला वगैरे समोर आपण पाहत असाल. पूर्ण परिसर असा इथं लाईटची व्यवस्था देखील केलेली आहे. असा हा एकंदर परिसर आहे. इथं सिक्युरिटी वगैरे पूर्ण आहे पोलिसांची. पूर्ण परिसर हा इथं हॉटेल वगैरे आहे. रूम वगैरे मिळतात मुक्कामासाठी काही थोडेफार पैसे देऊन. हा पूर्ण परिसर या ठिकाणी हे लोक जे आहे जे स्तंभ जे 4 स्तंभामध्ये जे मंडप सारखा आखलेला रुद्राक्ष वाली लड़कियां और रुद्राक्ष वाले लड़के रुद्राक्ष काउंटर पहुंचे. पूर्ण परिसर इथं कावड वगैरे घेऊन येतात. हे अंदरचं काय आहे आपण पाहूया. मी देखील पाहिलेलं नाही आहे. चला आपण पाहूया. पूर्ण हॉल राहण्याची पाणी पिण्याची व्यवस्था देखील या ठिकाणी केलेली आहे. भाविक भक्त येईल या ठिकाणी आराम करेल अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. पूर्ण परिसर इथं जे अन्नदान आहे अन्नदान या ठिकाणी मिळतं. हा देणगीदात्यांचा पूर्ण नाव वगैरे दिलेलं आहे. पूर्ण फलकच आहे. सगळ्यांचे दानदाते आहे. हे पूर्ण हॉल या ठिकाणी अन्नपूर्णा सीता रसोई भोजनालय थाली शाला भोजनशाला या ठिकाणी हे बनतात आणि भाविक भक्तांना पूर्णांना जे आहे या ठिकाणी वाटप केले जाते. आणि हा हॉलमध्ये पूर्ण बसण्याची सुविधा वगैरे इथं घेऊन ताट वगैरे घेऊन जेवण करून त्या ठिकाणी समोरची जी व्यवस्था आहे पाणी वगैरे आहे त्या ठिकाणी समोर पाण्याची व्यवस्था केलेली आहे. ते तिथे झाडून आलेला मुलगा त्या ठिकाणी पुन्हा असा परिसर
पूर्ण हे